आत्ताच अजितभाऊ गव्हाण हे आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी निवडणूक कार्यालयामध्ये दाखल करून आलेले आहेत। माझ्यासोबत अजितभाऊ आहेत, त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील आहेत। अजितभाऊ, खरं तर भोसरी विधानसभेची जी जागा आहे ती महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेला सुटते, राष्ट्रवादीला सुटते की इतर कोणत्या घटक पक्षाला सुटते असा एक संभ्रम होता आणि प्रतीक्षा देखील होती आणि अखेर काल तुमच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडून। खरं तर रवी लांडगे जे आहेत ते देखील शिवसेनेकडून भोसरीसाठी इच्छुक होते, त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळालेली नाही आहे। तुम्हाला तर एक संघटना म्हणून काम करायचं आहे, जे काही नाराज असतील किंवा ज्यांना तिकीट मिळालं नाही तर त्यांना एकच संघटित करण्यासाठी तुमचं काय प्लॅन असणार आहे? तर आमचं सुरुवातीपासून ही भूमिका राहिलेली आहे की ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्याचं एकमुखाने एक दिलाने पूर्ण ताकदीने काम करायचं असं आमची भूमिका आहे। आणि असं वारंवार मी असेल, रवी लांडगे असतील, सुलभाताई उबाळे असतील, धनंजय आल्हाट असतील, या सगळ्यांनी त्यांची मतं आपल्या मीडियासमोर पण व्यक्त केलीत आणि खाजगीतसुद्धा व्यक्त केलेली। त्याच्यामुळं आमचं भूमिका ठरलेली आम्हाला समोरच्या उमेदवाराचा पराभव करणं आणि जो भोसरी आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये नागरिकांच्या हिताचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि भोसरीमध्ये परिवर्तन करण्याची जी भूमिका आम्ही सगळ्या उमेदवारांनी या ठिकाणी घेतली होती त्या भूमिकेशी सगळे आम्ही ठाम आहोत। अर्थात आता थोडंसं उमेदवारी नाही मिळालं की नाराज होणं स्वाभाविक आहे, त्याच्यातनं त्यांची नाराजी असणार आहे, परंतु मी त्यांच्याशी कालपासून 2-3 वेळा फोन केलेत, माझी चर्चा चालू आहे, ते पण त्यांच्या सहकाऱ्यांची चर्चा करतात आणि मला विश्वास आहे की आमचं जे ठरलेलं आहे सुरुवातीपासून त्याच्यावरती ते स्टिकअप राहतील आणि एकूणच जनतेच्या हिताचा निर्णय ते घेतील। आणि रवी लांडगेंच्या बाबतीमध्ये त्यांच्या कुटुंबाचं माझ्या खूप जवळचे संबंध आहेत। स्वर्गीय अंकुशराव लांडगेंच्या माध्यमातून माझा राजकारणामध्ये प्रवेश झाला आणि आमचे खूप चांगले संबंध आहेत। रवी पण त्याचे वडील बाबासाहेब लांडगे, अंकुशभाऊ लांडगे, त्याला खूप चांगली परंपरा आहे, वारसा आहे आणि चांगले विचाराचं कुटुंब, त्याच्यामुळं रवी लांडगे हा शब्दाचा अतिशय पक्का आहे। आणि सुलभाताईसुद्धा ज्येष्ठ नेते आहेत, त्यांची अपेक्षा असणं स्वाभाविक होतं, त्यांनीसुद्धा इच्छा व्यक्त केली, त्यांनी प्रयत्न केले आणि आता थोडीशी नाराजी आहे, परंतु आमचे जे संबंध आहेत गेल्या अनेक वर्षाचे संबंध आहेत त्याच्यामुळे मला खात्री आहे की ते माझ्या पाठीशी सगळे उभे राहतील। खरं तर आजपासून निवडणुकीची ही जी काही रणधुमाळी आहे ती सुरू होणार आहे, प्रचार दौरे आपले सुरू होणार आहे। अजितभाऊ गव्हाण यांचे प्रचारातील मुख्य जे काही मुद्दे आहेत प्रचाराचे ते काय असतील? नाही, पहिला मुद्दा आमचा असा आहे की एकतर भोसरी विधानसभेमध्ये अपेक्षित जो विकास होता तो झालेला नाही। आजही मूलभूत प्रश्नासाठी म्हणजे लाईट, पाणी, ड्रेनेज, रस्ते ह्या गोष्टीसाठी लोक झगडत आहेत। अनेक ठिकाणी अशी परिस्थिती, काही ग्रामपंचायतीमध्ये चांगली परिस्थिती, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळाली। त्याच्यामुळे ह्या ज्या बेसिक गोष्टी लोकांना चांगल्या मिळायला पाहिजे त्या मिळाल्या नाहीत, त्या ताबडतोब मिळाल्या। ज्या आमच्या काळात होतं, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं महापालिकेमध्ये सत्ता होती, राज्यात सत्ता होती, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी लोकांना, म्हणजे आम्ही 24 तास पाण्याची योजना आखली होती। 24 तास पाण्याच्या, आपल्याला आठवत असेल 24/7 पाणी द्यायचं, त्याचं नेटवर्कसुद्धा टाकलेलं आहे। मध्यंतरी तुम्ही पाहिलं असेल गडकरी साहेबांचं एक स्टेटमेंट होतं की जी योजना नागपूरमध्ये त्यांनी यशस्वी केली आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की पिंपरी चिंचवडमध्ये ती योजना होत नाही, त्याला कारण तिथल्या राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती आहे, इच्छाशक्ती कमी पडते, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलं। त्याच्यामुळे हे राज्यकर्ते याला जबाबदार आहेत, म्हणजे ह्या बेसिक गोष्टी त्यांच्याकडनं झाल्या नाही। आणि भ्रष्टाचार तर खूप झालेला आहे, आपण पाहतो महापालिकेतल्या प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार आहे। प्रत्येक टेंडर करताना ठराविक लोक डोळ्यासमोर ठेवायची, त्यांना अपेक्षित असलेले टेंडर कंडिशन्स टाकायचे आणि त्या इस्टिमेटमध्ये घोटाळे करायचे, ते केल्यानंतर पुन्हा त्याच्यातनं टक्केवारी आणि भागीदारी असं काम त्यांनी केलेलं आहे। म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रतिमा मलिन करण्याचं काम त्यांनी या 7.5 वर्ष त्यांना जेव्हापासून सत्ता या महापालिकेत मिळाली त्याच्यामुळं या पिंपरी चिंचवड शहराची प्रचंड अधोगती झाली। ज्या वेगाने शहर वाढतं आहे, ज्या वेगाने शहर वाढत होतं MIDCमुळं आणि हिंजवडी IT पार्कमुळं, आज त्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने ज्या ज्या काही योजना आखल्या पाहिजेत, पुढची 50 वर्ष डोळ्यापुढे ठेवून काम करण्याचा त्यांचा प्रयत्न असायला पाहिजे, जो आमच्या नेतृत्वाने सतत पवारसाहेबांनी केला। पवारसाहेबांच्या माध्यमातून ज्यांनी या शहरामध्ये नेतृत्व केलं साहेबांचं, त्यांनी पुढची 50 वर्ष डोळ्यापुढे ठेवून या शहरामध्ये नेतृत्व केलं। आम्हीसुद्धा त्यांच्यावर काम करताना तीच भूमिका ठेवून काम करण्याचा प्रयत्न, परंतु दुर्दैवाने यांच्याकडं विजन नाही आहे, ती दूरदृष्टी नसल्यामुळं फक्त फोकस भ्रष्टाचार करणे आणि चुकीची कामं करणे, त्याच्यामुळं नागरिकांना प्रचंड त्रास सोसावा लागतो। खरं तर आज तुम्ही उमेदवारी अर्ज भरताना शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे देखील उपस्थित होते। पुढील प्रचार सभा ज्या होणार आहे त्यावेळी शरदचंद्रजी पवार साहेबांची कधी सभा होणार आहे, काय नियोजन ठरलं आहे का किंवा काही शब्द दिला आहे का?
पवारसाहेबांची सभा होणार आहे. पवारसाहेबांनी तशा प्रकारचं सांगितलेलं आहे की आपण सभा घेऊयात तिथं. खासदारांनी सुद्धा तशा प्रकारच्या सूचना, आमचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, महाविकास आघाडीतले इतर नेते असतील, हे सगळेजणं प्रचारानिमित्त येणार आहे. त्याच्यामुळं त्या दृष्टिकोनातून आमचं सगळ्यांचं ते नियोजन चालू आहे. आता खरं तर निवडणुकीला म्हणजे प्रचाराला सुरुवात होणार आहे. अजितभाऊ गव्हाणे जर आमदार झाले तर त्यांचा पहिला कोणता मुद्दा असेल की ज्याच्यावर त्यांना काम करायला आवडेल? पहिला मुद्दा आमच्या शहरामधल्या महिला भगिनी या सुरक्षित राहिल्या पाहिजे. आज आपण पाहतो की अगदी लहान मुलींवरती अत्याचार होत आहेत आणि ते आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा अनेक घटना तशा प्रकारच्या घडलेल्या आहेत. आणि महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याची जी भूमिका सावित्रीबाईंनी पुणे शहरातनं सुरू केली, महिलांचं शिक्षणाला सुरुवात केली, नंतरच्या काळामध्ये अनेकांनी त्या दृष्टीने प्रयत्न केले. पवारसाहेबांनी नेहमीच महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची भूमिका ठेवली. राजकारणामध्ये सुद्धा महिलांना खूप मोठी संधी दिली, कारण जी काही प्रगत राष्ट्र आपण पाहतो त्याच्यामध्ये 100% महिला या पुरुषांच्या बरोबरीने काम. आजही आपल्या देशामध्ये ते प्रमाण त्या तुलनेने कमी आहे. तो एक विषय आमचा राहणार आहे. आणि तरुणांच्यासाठी म्हणजे एज्युकेशन सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याची गरज आहे, कारण आज नोकरीच्या संदर्भात आपण पाहतो आपल्या इथल्या मुलांचे रोजगार गुजरातला चाललेत. जी काही इन्व्हेस्टमेंट आत्ता मागच्या काळात आपण पाहिली ती इन्व्हेस्टमेंट सगळी गुजरातला होती. आपल्या इथे चांगले कारखाने जे इथं येऊ घातले होते, वेदांता फॉक्सॉनसारखा अनेक प्रकल्प आपल्या इथं होणार होते, ते राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ते गुजरातला गेले. त्याच्यामुळं आपल्या इथल्या तरुणांसाठी रोजगाराच्या संधी आज गमावलेल्या आहेत. म्हणून आपल्या सगळ्यांना इथून पुढच्या काळामध्ये आमचं सरकार जेव्हा तेव्हा आमची भूमिका ही असणार आहे की आपल्या महाराष्ट्राचं जे नावलौकिक आजपर्यंत होतं, महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात अग्रगण्य राज्य आहे. महाराष्ट्रातनं सगळ्यात जास्त टॅक्स देशाला जातो आणि ते होण्यामागचं कारण आत्तापर्यंत जे नेतृत्व या राज्याला मिळालं, यशवंतराव चव्हाणपासून साहेबांपासून सगळ्या त्या नेतृत्वांनी या राज्याला नेहमी एका उंचीवर ठेवण्याचं काम केलं. तर त्या दृष्टिकोनात आपल्याला एज्युकेशन सिस्टीम आणि इंडस्ट्री याचा मेळ घालून मुलांना ताबडतोब नोकऱ्या मिळण्याच्या दृष्टिकोनातून आगामी काळामध्ये आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. बाकीच्या तर ह्या बेसिक गोष्टी ज्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आपण बोलतो आहे त्या तर करावंच लागणार आहे. आमचं 24 तास पाणी करण्याची जी स्वप्न होतं ते स्वप्न आज त्यांच्यामुळं अपूर्ण राहिले. लाईटची समस्या मोठ्या प्रमाणात आहे, रस्त्यांचे इश्यूज मोठ्या प्रमाणात आहेत, ट्रॅफिकची समस्या इतक्या मोठ्या प्रमाणात, अनेक प्रश्न आहे. म्हणजे एक विषयावरती काम करावं लागणार आहे. आणि काम करताना एवढं मोठं बजेट जर महापालिकेचं असेल तर ते बजेट योग्य ठिकाणी कसं खर्च होईल आणि जी लोकांसाठी गरजेची कामं आहेत ती कामं होण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि मुळात आम्ही भ्रष्टाचार होऊ देणार नाही. आमच्या आत्तापर्यंतच्या राष्ट्रवादीच्या काळामध्ये मी स्वतः अनेक वर्ष आम्ही प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेसने या शहराला एक चांगल्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला, तर ती अधिक चांगल्या उंची आता हे 10 वर्षाचा जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचा प्रयत्न आमचा आगामी काळामध्ये राहणार आहे. खरं तर हे होते अजितभाऊ गव्हाणे, जे की भोसरी विधानसभेतून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. खरं तर वेगवेगळ्या मुद्द्यांवरती ते या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि 23 नोव्हेंबरला निकाल असणार आहे. 23 नोव्हेंबरला गुलाल हा आमचाच असेल, आम्हीच निवडून येणार असा आत्मविश्वास देखील अजितभाऊ गव्हाणे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश घोलपसा, मी लक्ष्मण दातखिळे, आपला आवाज भोसरी.